नमस्कार मंडळी, नमस्कार 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 सर्व बंधू भगिनींना श्री साष्टांग नमस्कार. काय मित्रहो, आज जो प्रसंग आपल्या समोर घेऊन आलो ना, जो व्हिडिओ ज्या प्रसंगावर व्हिडिओ आज बनवायचं ठरलं आणि आपल्या समोर व्हिडिओ घेऊन आलो, एक विषय घेऊन आलो. हा जो विषय आपल्या समोर मांडायची आज मी विचार केला ना की बा आज माझ्या मित्रमंडळी समोर काहीतरी मांडायला पाहिजे, काहीतरी सांगायला पाहिजे. आणि हे जे मी आज सांगू राहिलो का नाही, खोटं नाही, मी खोटं कधी सांगणारच नाही. काहीतरी थोडाफार आपल्याला फायदा होईल बा, नाही फायदा झाला तर निदान माहिती तरी भेटल, असा एक प्रांजळ, एक विश्वास, एक हेतू आपल्यासमोर मी मांडायचा प्रयत्न करू राहिलो. काय शेजारच्या घरी पाहिलेला एक किस्सा म्हणा, एक प्रसंग म्हणा, शेजारच्या घरचा, आपल्या गल्लीतला, आपल्या शेजारचा एक छोटासा एक विरंगुळा म्हणून का म्हणा, पण काहीतरी भेटायचं बघा एक प्रसंग तुमच्या समोर सांगून राहिलो. आपल्याला बारीक बारीक लेकरं घरामध्ये असतील, तुमच्या बी घरी आपले नातू, असे हे लेकरं जे आहेत ना, ते आता या लेकरायला एक सरळ सरळ सांगून टाकतो तुम्हाला, लेकरायला आहे ना इतका काही मोबाईलचा नाद भरलेला आहे. आमच्याच नाही, या गावोगावन घरोघरी तुमच्याकडं आहे का नाही बाबा ते नाही सांगता येणार, परफेक्ट नाही सांगता येणार. पण आमच्या गावाकडली गोष्ट जर घेतली, आमच्या गावाकडली गोष्ट घेऊन गावच्या घरातली जर गोष्ट घेतली, जिथं जिथं लहान मुलं असतील तिथं तिथं प्रत्येक लहान मुलाला मोबाईलचं वेड लागलेलं आहे. जर मोबाईल दिला नाही ना, डायरेक्ट हातपाय खोरू खोरू लेकरं रडतात, पार लगे नाकातला शेंबूड तोंडात जाव असतो आणि तोंडातली लाळ लगे पार जमिनीवर टेक असतो. असा एक लेकराचा ग्रह होऊन बसेले, असा एक दारूचं व्यसन पुरलं. दारू पिणं चांगली नाही, प्या असं म्हणणं नाही बरं का. दारूचं व्यसनापेक्षा बी हे व्यसन लेकरायला एक वेगळ्या प्रकारचं लागलंय. दारूचं व्यसन तरी काही शहाण्या माणसाला, सर्व काही पोर जरा मोठाले झाले की मग लागलं, ते लागू द्या, जाऊ द्या, मरू द्या, ते त्याला आता कळायला लागलं. जर कळून सुद्धा त्याचे पाय जर चांगल्या मार्गाकडे वळत नसतील, दारूच्या वाटान पळत असतील, तर जाऊ द्या, मरू द्या, आपल्याला त्याचं काही घेणं देणं नाही. पण इतक्या लहान वयात, इतक्या अज्ञान वयात, वय लहान आहे हो, त्याला काही समजत नाही. कुठं शी कराव हे समजत नाही, कुठं सू कराव हे समजत नाही. ज्याला शी कुठं करायची हे समजत नाही, ज्याला सू कुठं करायचं हे समजत नाही, अशा लेकराला मोबाईल समजतात. आमच्या शेजारचंच लेकरू, तुम्ही कसा पासवर्ड लावा, कसे पाहतेत काय माहीत, काही समजत नाही आपल्याला. आपण किती अवघड पासवर्ड लावला ना मोबाईलला, ते घेणार आणि कोणत्या काय शेटिका करणार त्याचं त्याला माहीत. पण ते त्या मोबाईलचा पासवर्ड उघडणार, घेणार आणि त्याच्या करमणूक केंद्राचा जो काही टाइम टेबल आहे, पिरियड, तो पूर्ण करायचा प्रयत्न करणार. जर घरच्याने मोबाईल घेतला, गोष्ट बिघडली, हातपाय खुरणं चालू आहे, रडणं चालू आहे, पार भांड्याकुंड्याचा धिंगाणा आहे, जे काही खायला वाढलंय त्याच्या माईनं त्या फेकून दिल्या जाणार आहे, भीतील चिटकणार आहे, काही गल्लीत जाणार आहे. इतका बेकार कंडिशन आहे आमच्या शेजारची बरं का. आमच्या घरी अजून लहान लेकरू नाही, मोठाले झाले जरा, त्याच्यामुळं त्याचा ताण कमी आहे ताण. पण ते म्हणते आम्हाला याच्याहून अभ्यास करावा लागतो. आता जर त्याला त्याच्यातून अभ्यास करायचा म्हणल्यावर कसं त्याच्याजवळून मोबाईल घेता बरं. उद्या जर ते नापास झाले तर मग ते काय म्हणतील, तुम्हाला लय कोच होता ना आमच्या जवळ मोबाईल घ्यायचा, घ्या. आता घातला आमचं वरीस मातीत, पडला आमचा, काय म्हणते ते, पडलो आम्ही आता मागं, आता आम्हाला नाही शिकायचं. आणि आमची जिंदगीनं आमचं करिअर बर्बाद करायला एकमेव कारण आहे तुम्ही. मग जर असं आपल्याला बोल त्याचा बोल आपल्यावर घेण्यापेक्षा मरा तिकडं काय करायचं तर करा. मोबाईलवर अभ्यास आहे ना, अभ्यास करा, का तिकडे व्हिडिओ पहा, का रीला पहा, काही घेणं देणं नाही. काहून जमाना आता बोलायचा वगैरे राहिला नाही.
बोलायला जा आणि आपणच खिटरं खा. तुझं माग एक असाच यूट्यूबला एक व्हिडिओ पाहिला, त्या बाईनं त्या लेकराला मोबाईल घेऊ द्याला नाही, हिसकून घेतला, तर ते माग जाऊन त्यानं दगडच घातला त्या माईच्या डोक्यात, जागेवर खलास करून टाकली म्हणे ती बाई. यूट्यूबला असं पाहिलं होतं बाबा, असं की बा त्यानं गेम करून टाकला त्याच्या माईचा, की तो आम्हाला मोबाईल घेऊ द्याला नाही. मग जर आता ह्या थराला लेकरं जाऊन राहिलेत, काय करणार आहे? असाच एक खेळ, असाच हा एक प्रसंग तुम्हाला शेजारचा सांगू राहिलो, की ते लहान लेकरू आहे ना, ती नेहमी मोबाईल. आणि आपली बी चूक आहे, आपली बी चूक आहे, आपल्याला बी आहे ना, आपल्याला लेकरू घरात सांगन, आपलं काही घरात सांगन. गुटखा खायचा असला ना, पोरा देखता मोबाईल देऊन टाकायचा. आपल्याला माहिती आहे मोबाईल द्यायला ते सांगत नाही. सिगरेट बिडी प्यायची असली ना चोरून घरात, त्याला मोबाईल द्यायचा. आपण खुशाल धुपणाच्या फॅक्टऱ्या सुरू करायच्या इकडं. दारखंड प्यायचं असलं ना, मोबाईल लेकराजवळ देतो आपण, पाय तू गुज्जार सक त्याच्यात, आणि आमचं होऊ दे गेम पूर्ण. आपण बी दोषी, बया बी तितक्यात दोषी. घरामध्ये लेकरं बेजार करायला लागले ना, लगे मोबाईल त्याच्या हातात देणार, त्या बारक्या टँकराच्या, आणि ते बसणार. आणि तेच नांद लागले आज, तेच लेकरं आपल्या डोक्यावर हागणारे, डोक्यावर बसणारे. हे शेजारचं म्हणून तुम्हाला सांगू राहिलो, की अशा घटना घडून राहिल्यात. लेकरं मायबापावर बी त्या मोबाईलमुळं उठू राहिलेत. आणि कळून राहिले काही गोष्टी येतात पुढं पायालं, आणि काही गोष्ट पायाला येत नाही, फक्त ऐकायला येतात. पण लेकरं मोबाईलमुळं परेशान आहेत, आणि घरच्या माणसाचा जीव घ्यायला भेट नाहीत. इथपर्यंत लेकरं पोहोचलेले, कारण अज्ञानी त्याला काही समज नसते या गोष्टीची, की हे जर समोरचं डायरेक्ट मरण का काय. फक्त राग येईल ना भाऊ, राग येईल, त्या रागामुळं ते त्याचा काटा काढल्याशिवाय राहत नाही. म्हणून सांगून राहिलो तुम्हाला, का आमच्या शेजारचं आहे ना डेंगरू मोबाईल, आणि बाईन नांद लावला. माणसं बी लावतात नांद, मी सांगितलं तसं. बाईन नांद लावला, जर काही असलं काम धंदा तिच्या मागं, हे बेजार करतं का, मग बेजार करू नये म्हणून त्याजवळ मोबाईल देतात. आणि मोबाईल त्याच्याजवळ दिल्यामुळे हे असे प्रकार घडतात. चला असो, मी सांगतो तो किस्सा काय आहे पा. किस्सा नॉर्मल आहे. ते लेकरू आहे का नाही, त्याच्या माईनं त्याच्या हातातून मोबाईल घेतला की लगेच काय झालं बाळा, पोट दुखू राहिलं, पोट दुखू राहिलं. मम्मी म्हणायची जा शिकरून नाही, गावाकडे आहे प्रथा ही, लेकराचं पोट दुखलं की पहिलं त्याला म्हणते चाल वय संडास करून ये. आणि हाय बरं का ते, काही काही लेकरं संडासा करत नाही, त्याचे पोटं दुखतात. मग त्याला आपण सांगायचं संडास करून ये. संडास केली की मग त्याचं पोट जसं बरं होते. हे लेकराला बी माहिती आहे, हे लेकराच्या बी कानावर आहे. आता या गोष्टी बारीक बारीक लेकरं पण त्याच्या या गोष्टी कानावर आहे. ते पोट दुखलं, मम्मी म्हणायची संडासून ये, जायचं, पुन्हा पोट दुखू राहिलंय. त्या बाईनं पाहिलं एकदा दोनदा, मोबाईल घेतला की याचं पोटच दुखत नाही. मोबाईल घेतल्यावर पोट दुखत नाही. मोबाईल का त्यानं त्याच्या मायने हिसकून घेतला, जरसा घेतला मोबाईल की याचं पोट उठलं. इकडच्या शेजारच्या पोरानं पाहिलं, ते बी तितकंच, आणि ते बी तसंच बदमाश. दोन बदमाशाची जोडी खिलार. त्यानं पाहिलं की अरे असं जमतं गड्या, पोटाचा कारण दाखवलं की मग मी फोन देती. याचं पाहिलं, त्यानं सुरुवात केली. दोघी बाया म्हणू लागल्या का म्हणे आपल्या लेकराचे पोट दुखतेत म्हणे, मोबाईल द्यायला की दुखतच नाहीत म्हणे, नीट होते. ह्या अशा घटना आहेत. लेकरं इतके हुशार झालेत. यायचे पहिल्यानं सांगतो तुम्हाला, आमच्या काळातलं सांगतो बरं. बदल काहीच नाही, फक्त वस्तू बदलली, वस्तू असं म्हणलं तर काही हरकत नाही. आमच्या वेळेस आम्हाला शाळेत जायचं जीवावर आलं ना, फासाड. शाळेत जायचं जीवावर आलं की मग आम्ही घरी मायबापाला, बाबा मम्मी, मायच म्हणायचो, मम्मी आता आलंय ते, माय पोटलं दुखू राहिलं पण आज मी शाळेत जाऊ शकत नाही. माय म्हणायची ठीक आहे बाबा, काय हरकत नाही, आजचे दिवस राह, उद्या जाय. तेवढाच चान्स. आणि मायबाप शेतात गेले की आम्ही लगे गोट्या खेळायला मोकळे, इट्टू दांडू खेळायला मोकळे, लंगड्या खेळायला मोकळे.
सूरपारंबी खेळायला मोकळे, चक्के खेळायला मोकळे, काय काय तुम्हाला सांगाव, खोडक्या खेळायला मोकळे, एक्का मूठ खेळायला मोकळे, दिवसभर बर का उन्हात तानाचे आम्ही काही बी खेळत असे. तेव्हा ते कारण होते आम्हाला सांगायला की पोट दुखू राहिले शाळेत जात नाही. आताचे लेकराचे कारण असे की पोट दुखू राहिले मोबाईल द्या, मोबाईल द्याला की पोट आपोआप राहते. मायला बी वाटते बेजार करत नाही, भले पोट का दुखे ना पण बेजार करत नाही. त्याचा बाप आल्यानंतर ते पाहत बसेल, मला गरज नाही. मायला फुटकून त्याच्या हातात मोबाईल देते आणि ते बी मस्त दिवसभर मोबाईलमध्ये गुंतून राहते. ह्या अशा गोष्टी त्याला कारण आपणच आहे. आपण पालकायनंच ह्या गोष्टी नांदी लावल्या. आपण पालकायमुळंच हे सगळा जमाना बिघडून राहिलाय. सुधरायचा आहे तर इधरून राहिलाय. आपल्याला पूर्वी सांगायचे, विचारायचे आम्हाला निबंधामध्ये शाळेत असताना की विज्ञान हे शाप का वरदान. विज्ञान हे शाप आहे की वरदान भेटलेलं आहे माणसाला. अजून काही त्याचा मेळ लागला नाही, अजून काही त्याचं आम्हाला कारण सापडलं नाही की खरंच विज्ञान हे शाप आहे का वरदान आहे. शाप कवा होतोय, आता सध्या आपल्याला वरदान वाटू राहिले, पण ते जर व्यवस्थित त्याचं जर आपण पालन केलं नाही तर ते खरंच शाप आहे. तसाच आपल्याला हा मोबाईल एक वरदान आहे, पण त्याचं पालन व्यवस्थित होऊन नाही राहिलं त्याच्यामुळं हा शाप होणार आहे. हे ध्यानात ठेवा बंधूजनो. त्याच्यामुळं हा एक व्हिडिओ तुम्हाला एक प्रसंग, शेजारचा प्रसंग तुमच्या पुढं मांडायचा एक मी धाडस केलं बुवा आणि तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. तुम्हाला माझा हा प्रयत्न कसा वाटला, खरंच तुमच्यासुद्धा घरी ह्या गोष्टी घडतात का ह्या एकदा कमेंटमध्ये सांगा. तो आपल्या घरी नसल्या जरी घडल्या, शेजारच्या घरी घडतात का, तुमच्या पाहण्यात आल्यात का, तुमच्या लक्षात आल्यात का, तुमच्या कानावर आल्यात का की असं घडू राहिले. लेकरं असे चाळे करतात, लेकरं अशा गोष्टी आपल्याला सांगतात, आपल्याला भुलावतात आणि मोबाईल घेतात आणि खेळतात, दिवसभर त्याच्यात गुंतून राहतात. तर हे तुम्ही कुठं ऐकलंय का, पाहिलंय का, एकदा आवर्जून कमेंट करून सांगा. मित्रांनो, मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्राला शेअर करा, लाईक करा आणि एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया परत दुसऱ्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.